संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये जनआक्रोश जो मोर्चा आहे तो काढला जातोय आणि आपल्यासोबत मेटाताई आहेत. तर काय सांगाल, एकूणच राज्यभरामध्ये या घटनेचे पडसाद पडतायत आणि पुण्यामध्ये देखील आज जनआक्रोश मोर्चा जो आहे तो काढला जातो. अगदी बरोबर आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातलं समाज मन या संतोष अण्णा देशमुखांच्या निर्घृण हत्येमुळे ढवळून निघालेलं आहे आणि ज्या पद्धतीने ही हत्या झाली त्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने अपेक्षित कारवाई न केल्यामुळे हा जन आक्रोश उफाळून आलेला आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी बघितले की अगदी कालपर्यंत काही आरोपींना अटक होत होती, आज अखेर देखील सगळ्या आरोपींना अटक नाही. मग हे पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय? आणि ह्या पोलीस प्रशासनाला जर समजा दिवंगत संतोष अण्णा यांना त्यांच्या मृत्यू पश्चात आणि त्यांच्या कुटुंबियांना जर न्याय देता येत नसेल तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलंय किंवा नाही? आता बघितलं तर म्हणजे पुण्यामध्ये जे काही आरोपी होते त्यांना पकडण्यात आलं, तर या मोर्चाची जी सुरुवात आहे ती पुण्यामधून केली जाते. तर एकंदरीतच या सगळ्याकडे कसं बघतात? खरं तर हे सगळे आरोपी पुण्यातून अटक होत आहेत हाही एक विचित्र किंवा विलक्षण योगायोग आपण समजला पाहिजे. आणि हे प्रशासनाने आजपर्यंत त्यांना अटक का करता आली नाही? म्हणजे बीड पुणे अंतर आहेच किती, असं असताना एवढं प्रदीर्घ काळ म्हणजे 20-25 दिवसानंतर या आरोपींना अटक होती आणि तेही बीड पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पुण्यामध्ये. मग इथे मला वाटते की पोलीस प्रशासनाचंच हे अपयश आहे. आणि आज पुणेकरांचे आवर्जून आभार मानले पाहिजेत की त्यांनी हा विषय केवळ बीड पुरता न ठेवता एक माणुसकीचं नातं त्यांनी जपत आज हा पुण्यामध्ये आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. आपण जर बघितलं तर हा जो पोलीस प्रशासनाचं जे अपयश आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि फक्त बीड पुरताच हा विषय न ठेवता पुणेकरांनी देखील याला प्रतिसाद देत यावरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. अशा एकूणच प्रतिक्रिया ज्या आहेत ते ज्योती मेटे यांनी दिल्या. प्राची केदारी, न्यूज 18 लोकमत, पुणे.